शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देणार असल्याचं विधान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं भरणे म्हणाले। कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळी येणं गरजेचं असल्याचंही भरणेंनी म्हटलेलं आहे। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी 3175 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आतापर्यंत केवळ 900 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे सौदे पार पडलेत। गुळाला 4500 रुपये इतका दर मिळाला। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सौद्यात हळदीला 17800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला। 10000 रुपये हा कमीत कमी दर मिळालेला आहे। दिवाळीत पाडव्याच्या दिवशी कोल्हापुरात ठिकठिकाणी म्हैस पळवण्याची स्पर्धा घेण्यात आली। दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी हा म्हशी सजवण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला जातो। यावेळी गळ्यात आणि पायात घुंगराची माळ, शिंगावर मोरपीस, रिबिन लावून म्हशींना सजवण्यात आले। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना झाडांना आग लावली। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी संतापले। पुढील 8 दिवसात मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला।